बातमी आहे भंडाऱ्यामधली लाखांदूरमध्ये 22 कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची बांधणी करण्यात आली। मात्र आता ही इमारत अशीच धूळ खात पडली आहे। लोकार्पणासाठी मुख्यमंत्र्यांची तारीखच मिळत नाहीये आणि त्यामुळे ही इमारत धूळ खात पडली आहे। मुख्यमंत्र्यांना व्यस्ततेमुळे उद्घाटनासाठी वेळ नाही। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन करावं यासाठी नाना पटोले आग्रही आहेत। याच इमारतीमध्ये सर्व शासकीय कार्यालय हलवण्याचं ही नियोजन आहे। मात्र इमारतीचं लोकार्पण न झाल्यामुळे हे स्थलांतर रखडलेलं आहे। तहसील कार्यालय शहरापासून 3 किलोमीटर लांब हे आहे, तर इतर शासकीय कार्यालय देखील विखुरलेली आहेत। त्यामुळे सर्व कार्यालय एकाच जागी असावीत या उद्देशाने ही इमारत बांधण्यात आली होती। मात्र तिचं लोकार्पणच रखडून राहिलंय। तालुक्यामध्ये एक खिडकी योजनेसारखं ही एवढी मोठी प्रशासकीय इमारत आहे। जवळपास लाखांदूर तालुक्यातील जेवढ्या शासकीय कार्यालय आहेत ते सर्व ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी सेपरेट रूमा बांधून दिलेल्या आहेत। ही इमारत मागच्या 1 वर्षापासून धुळखात पडलेली आहे। आम्ही अनेकदा आमच्या नेत्यांकडे सुद्धा ह्या इमारतीच्या लोकार्पणाच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा केलेला आहे। जे काही मोठे नेते आहेत त्या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून की तात्काळ तुम्ही ही इमारतीचं लोकार्पण करा, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही। वारंवार फेऱ्या मारून सुद्धा गरीब गोरगरिबांचे कामं होत नाही। त्यामुळे लोकही त्रासली आहे। लोकांनी जर जनतेसाठी जे कार्यालय तयार केलं ते जनतेच्या उपयोगात येत नसेल तर आम्ही तर म्हणू इथं गोरढोरं आम्ही आणून कोंडू किंवा ह्या तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक असतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक त्याच्या हातानं आम्ही फीत कापू व इथं तहसील कार्यालयाची बदली करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।